Hello. So we will start the chapter. The name of the chapter is The Cop and the Anthem. You can see here the title, The Cop and the Anthem. So what is the meaning of the cop? Copचा अर्थ होतो police. The another word for cop is a police. Police means cop. And anthem म्हणजे आपलं राष्ट्रगीत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे थोडक्यात पोलीस आणि आपलं राष्ट्रगीत असा त्याचा थोडक्यात आपला अर्थ आपण घेऊ शकतो. So first of all we'll start from the icebreakers. Okay, so icebreaker is given there. I have already sent you the answers on WhatsApp and again I will tell you orally as well. मी तुम्हाला तोंडी सुद्धा सांगतो, व्हॉट्सअपवर सुद्धा आन्सर पाठवलेलं आहे. आता काय दिलेलं आहे आपण वाचूया. व्हेरी फर्स्ट क्वेश्चन इज सपोज यू हॅव गॉन टू अ प्लेस वेअर द विंटर सीझन इज व्हेरी सिव्हिअर. प्रश्न विचारलेला आहे. समजा तुम्ही अशा ठिकाणी गेले की ज्या ठिकाणी खूप कडाक्याची थंडी आहे, प्रचंड थंडी पडलेली आहे. सिव्हिअर म्हणजे खूपच थंडी त्या ठिकाणी पडलेली आहे. अशा ठिकाणी गेले. डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट युअर सेल्फ इन द कोल्ड क्लायमेट. तर तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर चर्चा करा की तुम्ही तेवढ्या थंड क्लायमेटमध्ये, तेवढ्या कोल्ड क्लायमेटमध्ये तुम्ही काय कराल. जे डिस्कस विथ युअर पार्टनर द वेज इन विच यू वूड प्रोटेक्ट. म्हणजे तुम्ही स्वतःला कसं प्रोटेक्ट कराल, कोणत्या पद्धतीने प्रोटेक्ट कराल याची चर्चा करा आणि त्याचे कुठलेही 4 मुद्दे त्याच्यामध्ये आपल्याला लिहायचे आहेत. सो आय हॅव ऑलरेडी सेंट यू द आन्सर. काय दिलेलं आहे? वेज टू प्रोटेक्ट फ्रॉम कोल्ड क्लायमेट. कोल्ड क्लायमेट पासून वाचून राहायचं, स्वतःला आपण कसं वाचवू शकतो. सो व्हेरी फर्स्ट थिंग इज दॅट वियर्स सेव्हरल लेयर ऑफ अ वॉर्म लूज फिटिंग क्लोथ्स अँड एन्श्युअर दॅट द हेड फेस इयर्स हँड्स अँड फीट आर प्रॉपरली कव्हर्ड. तर हे पहिलं आन्सर आहे की सगळ्यात पहिले आपण काय, वॉर्म म्हणजे गरम कपडे आपण घातले पाहिजे, स्वेटर वगैरे आपण घालतो. त्याच्यानंतर आपलं नाक, कान हे सगळं आपण झाकून ठेवतो, कारण नाकामध्ये किंवा कानामध्ये थंड हवा जर गेलं तोंडामध्ये तर आपल्याला सर्दी होण्याची शक्यता असते किंवा आपण आजारी पडण्याची शक्यता असते. तेवढी थंडी आपलं शरीर सहन करत नाही आणि त्याच्यामुळे तो एक प्रॉब्लेम असतो. ही पहिलं कारण आहे. दुसरं पाठवलेलं आहे मी, लाईट अ फायर इन द फायर प्लेस. शेकोटी करा. फायर प्लेस म्हणजे काय? शेकोटी करा, त्याला त्या ठिकाणी अग्नी लावा त्या ठिकाणी आणि अग्नी लावल्यानंतर तिथं शेका. अँड कीप द इंडोअर टेम्परेचर वॉर्म. इंडोअर घरातलं टेम्परेचर जे आहे ते आपण गरम ठेवू शकतो. त्याच्यानंतर ईट हॉट मील्स. गरम जेवण करायचं. ईट हॉट मील्स अँड कन्झ्युम हॉट बिव्हरेजेस. आणि गरम पेय. बिव्हरेज म्हणजे पेय. बिव्हरेज या शब्दाचा अर्थ लक्षात घ्या. बिव्हरेज म्हणजे पेय. तर हे गरम पेय तुम्ही प्या, गरम जेवण तुम्ही करा. टू मेंटेन वॉर्मथ इन द बॉडी टेम्परेचर. म्हणजे आपलं बॉडी टेम्परेचर जे आहे ते बॉडी टेम्परेचर त्याच्यामुळे मेंटेन राहील, म्हणून ही दुसरी गोष्ट करणं गरजेचं आहे. तिसरी गोष्ट काय करू शकतो आपण, ईट हॉट मील्स अँड कन्झ्युम हॉट बिव्हरेजेस. सॉरी, हे मी तुम्हाला सांगितलं तिसरी गोष्ट. आता चौथी गोष्ट, कीप द डोअर्स अँड विंडोज प्रॉपरली शट. दरवाजे खिडक्या योग्य पद्धतीने बंद करून घ्या. अँड कट द कोल्ड ब्रीज फ्रॉम एंटरिंग द हाऊस. आणि थंडगार जी हवा, जी हवेची झुळूक जी आहे जी आपल्याकडे येते ती तुम्ही काय करा, कट करून टाका. आपण खिडक्या दारं बंद केले की बाहेरची थंडगार हवा घरामध्ये येणं बंद होऊन जातं, कट होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपण गरम राहतो. दीज मेनी थिंग्स वी कॅन डू वेन वी गो टू द प्लेस वेअर देर इज अ सिव्हिअर कोल्ड. खूप ज्या ठिकाणी थंडी आहे त्या ठिकाणी आपण हे सगळं करू शकतो. So this is the first question. Second question is asked. दुसरा प्रश्न असा आहे, when you see a cop approaching. जेव्हा तुम्ही एखादा पोलीस तुमच्या जवळ येताना बघता, you feel either relieved or scared. तुम्हाला एकतर मोकळं वाटतं एकदम, नाहीतर भीती खूप वाटते, दोघांपैकी वाटते. Discuss with your partner the situation when you feel relieved or scared. तर पोलीस जवळ आल्यानंतर आपल्याला मोकळं केव्हा वाटतं आणि आपल्याला असं बंदिस्त केव्हा वाटतं किंवा आपण घाबरतो केव्हा. स्केअर्ड म्हणजे आपण घाबरतो केव्हा आणि रिलीव्ड म्हणजे आपल्याला मोकळं केव्हा वाटतं. या दोन्ही गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. सो आय हॅव ऑलरेडी सेंट यू द आन्सर. पेज 1 आणि पेज 2 असं करून पाठवलेलं. तर पेज 2 वर ते आन्सर आहे वरच्या बाजूला. पहिलं या ठिकाणी दिलेलं आहे, यू आर वॉकिंग अलोन इन द डार्क स्ट्रीट. तुम्ही समजा रस्त्यावरून अंधारामध्ये जर, म्हणजे रिलीव्ड पहिल्यांदा काय पाहायचं आपल्याला मोकळं केव्हा वाटतं. अंधाराच्या वेळेस तुम्ही एकटेच रस्त्याने चाललेले आहेत आणि अशा वेळेस जर पोलीस तुम्हाला दिसले तर ओ माय गॉड, थँक्स गॉड,
कोणीतरी आपल्या प्रोटेक्शनसाठी त्या ठिकाणी आहे. पहिलं कारण त्या ठिकाणी दिलेलं आहे, आपल्याला मोकळं का वाटेल ते, आपल्याला चांगलं का वाटेल ते. सम स्ट्रेंजर सीम्स टू फॉलो यू. तुम्हाला असं वाटलं की काही काही अनोळखी लोक आहे. स्ट्रेंजर म्हणजे काय? अनोळखी. काही अनोळखी लोक तुमचा पाठलाग करताय असं जर तुम्हाला वाटलं तर त्या ठिकाणी जर तुम्ही पोलिसांना बघितलं अशा वेळेस तर तुम्हाला थोडंसं मोकळं वाटेल. आपला पाठलाग कोणीतरी करताय, आता आपण पोलिसांना सांगू शकतो. दुसरं कारण, समवन रन्स अवे विथ युअर वॉलेट. तुमचं पॉकेट कोणी घेतलं, वॉलेट म्हणजे पॉकेट, तुमचं पॉकेट कोणी घेतलं आणि ते जर पळून गेलं असेल तर, आणि अशा वेळेस जर तुम्हाला एकदम पोलीस जर भेटले तर तुम्हाला त्या ठिकाणी रिलीव्ड वाटतं, आता आपलं पॉकेट आपल्याला हे मिळवून देते. या सगळ्या गोष्टी. आता स्केअर्ड केव्हा वाटतं? स्केअर्ड म्हणजे भीती, पोलिसांची भीती केव्हा वाटते? पहिलं कारण दिलेलं आहे, यू आर रायडिंग अ बाईक विदाऊट अ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स. तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नाही, तुम्ही मस्तपैकी बाईक घेऊन चाललेले आहेत आणि समोर जर पोलीस दिसले तुम्हाला, सो यू फील व्हेरी अफ्रेड ऑर यू फील व्हेरी स्केअर्ड. दुसरी गोष्ट, यू आर ड्रायव्हिंग ऑन अ रॉंग साईड ऑफ द रोड. तुम्ही रोडच्या रॉंग साईडला चाललेले आहात आणि अचानक तुम्हाला पोलीस भेटले किंवा दिसले तर अशा वेळेस तुम्हाला भीती वाटते. आणि यू जम्प अ रेड सिग्नल, किंवा तुम्ही एकदम रेड सिग्नल तोडून तुम्ही पलीकडे गेलेले आहात आणि अचानक अशा वेळेस पोलीस जर समोर दिसले तर यू फील स्केअर्ड ॲट दॅट टाइम. तर हे दुसरं कारण आहे. तर या कारणामुळे आपल्याला रिलीव्ड वाटतं, या कारणामुळे आपल्याला हे वाटतं. लिहायचा जो पार्ट आहे, आय हॅव सेंट यू ऑलरेडी द व्हिडिओ, त्याच्यातून तुम्ही लिहून घ्या. आता तिसरं, डिस्कस सम ऑफ द मोटिवेटिंग थिंग्स दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ. काही अशा मोटिवेशनल गोष्टी सांगा किंवा चर्चा करा की ज्याच्यातून आपलं जे सिच्युएशन आहे ती चेंज होईल. हो का नाही? दॅट कॅन चेंज अ पर्सन्स लाईफ, आपलं जीवन बदलून टाकेल असं काही वाक्य तुम्ही, असे मोटिवेशनल जे वाक्य आहे त्याच्याबद्दल चर्चा करा असं सांगितलेलं आहे. वन इज गिवन, एक दिलेला आहे. चला आपण वाचूया कशाने. लिसनिंग टू अन इन्स्पायरिंग स्पीच. एकदम असं प्रेरणादायी भाषण ऐकलं आपण. लिसनिंग टू म्हणजे प्रेरणादायी भाषण ऐकणं. प्रेरणादायी भाषण ऐकलं की माणसाच्या मनामध्ये एक प्रेरणा येईल, आपण काय करू, आपण हे जग जिंकू, काय अशा प्रकारची एक भावना मनामध्ये निर्माण होते. सो दॅट इज वन थिंग. आता बाकीच्या आपल्याला चर्चा करायचं आहे. मी तुम्हाला आन्सर पाठवलेलं आहे. हिअरिंग अबाउट द अदर पीपल्स सक्सेस स्टोरीज. दुसऱ्या लोकांच्या सक्सेस स्टोरीज बद्दल ऐकणं, वाचणं. ऐकलं किंवा वाचलं असेल. सो दॅट ऑल्सो मोटिवेट्स अस. हो का नाही? एखादा सक्सेसफुल, APJ अब्दुल कलाम सक्सेसफुल कसे झाले, एखादा गरीब व्यक्ती पासून तो कसा श्रीमंत झाला, किंवा त्याला कशी चांगली नोकरी भेटली, अशा काही जर स्टोरी वाचल्या तर आपल्याला मोटिवेशन वाटतं. आणि तिसरं दिलंय, हिअरिंग अबाउट अदर पीपल सक्सेस स्टोरीज, इंटरॅक्टिंग विथ पीपल हू आर फुल ऑफ पॉझिटिव्हली डिस्पाईट सफरिंग हार्डशिप्स. हार्डशिप म्हणजे कष्ट, संकट. खूप संकट आल्यानंतर, खूप प्रॉब्लेम्स आल्यानंतर काही काही लोक त्या प्रॉब्लेमला फेस करून आपलं जीवन जगत असतात. असं ज्या वेळेला आपण जीवन असं काही पाहतो त्यावेळेस आपल्याला इन्स्पिरेशन भेटते. आपल्याला 9thला लेसन होता बघा, ग्रेट सायंटिस्ट नावाचं लेसन, ज्याच्यामध्ये आपण मायकेल फॅराडेचं चरित्र बघितलं. सो मायकेल फॅराडे वॉज एक्स्ट्रीमली पुअर. मग तो रद्दीच्या दुकानामध्ये काम करायचा, पुस्तकाच्या दुकानात काम करायचा. लॅटर ऑन त्यांनी ते पुस्तकं वाचले, इलेक्ट्रॉनिक्सवर पुस्तक वाचलं आणि तो जशा प्रकारे सायंटिस्ट बनतो त्याच्यातून आपल्याला एक प्रकारचं मोटिवेशन भेटतं. तर अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत, तर त्या आपल्यासाठी मोटिवेशनसाठी त्या फार महत्त्वाच्या आहेत. तर हे झालं आपल्या आईस ब्रेकर्सचे आन्सर्स. तर आता आपण थोडक्यात लेखकाची माहिती पाहूया काय आहे ते. व्हॉट इज द इन्फॉर्मेशन अबाउट द रायटर. ओ हेनरी रायटर आहे. यू कॅन सी ऑन पेज नंबर 28. स्वतः पेज नंबर 28 काढून बसा तुम्ही, नुसतं ऐकू नका, तर पहा अगेन अँड अगेन. यू सी इन युअर टेक्स्टबुक, कारण मी प्रत्येक वर्ड एक्सप्लेन करणार आहे तुम्हाला. ओ हेनरी 1862 1910 म्हणजे 1862 त्याचा 1862 मध्ये त्याचा जन्म झाला आणि 1910 मध्ये त्याचा मृत्यू झाला. विल्यम सिडनी पॉर्टर, अन अमेरिकन रायटर, इज अ बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. त्याचं ओरिजिनल नाव काय बघा. ओ हेनरीचं ओरिजिनल पूर्ण नाव आहे विल्यम सिडनी पोर्टर, हे नाव आहे. अन अमेरिकन रायटर, अमेरिकन आहे तो. इज अ बेटर नोन बाय हिज पेन नेम ओ हेनरी. तर स्वतःचं टोपण नाव आहे त्याचं. ते टोपण नाव काय दिलेलं आहे, ओ हेनरी, हे टोपण नाव आहे. त्याचं ओरिजिनल नाव तुम्हाला मी सांगितलं.
ही वॉज अ व्होरॅसियस रीडर सिन्स चाइल्डहुड. लहानपणापासून प्रचंड वाचन करायचा छंद होता. व्होरॅसियस म्हणजे खूप मोठा वाचक आहे, खूप वाचन करायची त्याला सवय आहे लहानपणापासून. ही स्टार्टेड ह्युमरस वीकली. मग त्याने एक विनोदिका काढली. विनोदिका म्हणजे ज्याच्यात जोक्स लिहायचे, हसवायचं काम, तर तसे त्याने काही काढले. वीकली म्हणजे दर आठवड्याला पब्लिश करायचं. द रोलिंग स्टोन अँड व्हेन द व्हेंचर फेल्ड ही जॉईंड द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर, कॉलमनिस्ट अँड द ऑकेजनल कार्टुनिस्ट. बघा, आणि मग द रोलिंग स्टोन अँड त्याने द रोलिंग स्टोन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे. आणि जेव्हा द व्हेंचर म्हणजे साहस, त्याने जे साहस केलं ते तेव्हा थोडंसं अपयशी ठरलं. ही जॉईंड द हॉस्टन पोस्ट ॲज अ रिपोर्टर. तेव्हा त्याने रिपोर्टर म्हणून काम केलं हॉस्टन पोस्ट या चॅनलसाठी, या न्यूजपेपर येतो हॉस्टन पोस्ट, हे न्यूजपेपर आहे. रिपोर्टर, कॉलमनिस्ट म्हणजे काय? कॉलमनिस्ट म्हणजे जो लेख लिहितो, संपादकीय लेख, कॉलमनिस्ट म्हणतात त्याला. लेख लिहिणारा, पेपरमधला लेख. अँड ऑकेजनल कार्टुनिस्ट, आणि अधूनमधून तो कार्टुनिस्ट म्हणून पण त्यांनी काम केलं, म्हणजे तो कार्टून काढायचा. कार्टून काढायचं काम पण वर्तमानपत्रामध्ये त्याने केलं. द स्टोरी द कॉप अँड द अँथम इज वन ऑफ द ओ हेनरीज वेल नोन स्टोरीज. तर ओ हेनरीच्या खूप स्टोरीज प्रसिद्ध आहेत, त्याचे पुस्तकं आहेत, त्याच्या स्टोरीज लिहिलेल्या आहेत त्याने. तर त्या अनेक स्टोरीपैकी ही द कॉप अँड द अँथम ही एक अतिशय फेमस असणारी स्टोरी आहे. टू डिस्क्राईब हिज स्टाईल ऑफ रायटिंग पीपल हॅव ऑफन यूज द टर्म स्माईल विथ टीयर्स. आता त्याच्या लेखनाची स्टाईल वर्णन करताना लोकांनी असं म्हटलेलं आहे की स्माईल विथ टीयर्स, म्हणजे एका बाजूला हसू पण येतं आणि एका बाजूला अश्रू पण येतात डोळ्यामध्ये, दोन्ही गोष्टी आहे. स्माईल विथ टीयर्स, अश्रू आणि हसणं दोन्ही एकाच वेळेला आहे, म्हणजे सुख पण आहे आणि दुःख पण आहे. अजून काय म्हटलेलं आहे? विच implies his twisted way of thoughts and endings in almost every story. की तो चेंज करतो सिच्युएशन. सुरुवातीला एकतर खूप हसवतो तो, आणि नंतर फार तो सिरियस करतो. तर अशा प्रकारे त्याचा आहे. विच इम्प्लाइज हिज ट्विस्टेड वे. ट्विस्टेड वे म्हणजे तो चेंज होतो स्टोरीमध्ये, तो असा ट्विस्ट चेंज करतो. थॉट्स अँड एंडिंग्स इन ऑलमोस्ट एव्हरी स्टोरी. प्रत्येक स्टोरीमध्ये एंडिंग अशी जो जबरदस्त देतो ना, की तुम्ही द डायमंड नावाची स्टोरी ऐकलेली सगळ्यांनी. डायमंड नेकलेस घेऊन जाते ती मिसेस लॉयझेल, आणि शेवटी सांगते ती की तो जो हार तू नेला होता तो खोटा होता. आपल्याला ती सगळी स्टोरी माहिती आहे. आय विल नॉट टेक सो मच टाइम. शेवट